हाय गाइज, मी नंदिनी। आज मी बनवत सोल्याची चण्याची भाजी। सोले चणे नाही म्हणतो आपण गावाकड, हे घरगुती गावाकडची भाजी आहे। हिला धुवून छान स्वच्छ वाळवून कापलेली आहे। हे बघा अशी छान मोकळी मोकळी। तर हे भाजी खाऊ आता मोसमच्या हिशोबाने। मिरच्या, कांदे। तर बघा गाइज, इकडे आपण कढई मांडून तेल गरम केला। आज आपण बनवत आहोत सोल्याची भाजी, म्हणजे हरभऱ्याची भाजी। तेल गरम झाला, जिरा घालू। जिरा घातल्यावर मिरची आणि कांदा घालून घेऊ। छान शिजू देऊ। कांदा आणि मिरची छान शिजू देऊन मस्त तडका होतपर्यंत तर मिरची आणि हे शिजले आहेत। आता आपण घालून घेऊ हळदी घालू। त्यानंतर टमाटर घालून घेऊ। एक छोटासा टमाटर मी घातला, कारण भाजी थोडीशी ते हेच राहते ना, आंबट तुरट। तर जास्त टमाटर नाही घालू, एकच टमाटर घालू। हलका टमाटर शिजू देऊ। तर आपला हलका टमाटर शिजलेला आहे। आता भाजी घालून घेऊ। छान छोल्याची भाजी घालून मिक्स करून घेऊ। पूर्ण भाजी घातल्यावर आता आपण घालून घेऊ मीठ। 2 चमच मीठ घालत आहे। मीठ घातल्यावर छान परतून घेऊ, असे मिक्स करून घेऊ। मिक्स करून झाली। आता मेथीच्या भाजी सारखी होती ही भाजी, बिलकुल छान अशी तुडपुडी मोकळी। त्याला आता हे करून घेऊ, शिजू देऊ थोडा वेळ कमी आचेवर झाकून। तर आता ह्याला आपण पाहू। तर बघा, चण्याच्या भाजीला पाणी सुटलेलं आहे हलका, झाकून ठेवलेले होती तर पाणी सुटलेलं आहे भाजीले। आता हा छान शिजू देऊ। अजून कमी पावरवर ठेवला आणि नमक घातला होता, त्याच्यामुळे पाणी सुटलं। तर छान शिजू देऊ अजून। तर बघा, पाणी हलका आटलेलं आहे, तोपर्यंत छान मोकळी अजून आटू देऊ पाणी। तुमच्या इकडे चण्याच्या भाजीला का म्हणतात? आमच्या इकडे भंडारा जिल्हा नागपूरच्या तर नाही माहीत, पण भंडारा जिल्ह्यावर चण्याची भाजी, सुकवा किंवा मग हरभऱ्याची भाजी, हे 2-3 शब्द माहीत आहे। कारण बघा, आपली भाजी चांगली रेडी आहे। तरी थोड्या वेळ अजून एकदम सुक्का झाल्या पाहिजे। हे बघा, या प्रकारे भाजी छान शिजली आहे। बिलकुल सेम मेथीच्या भाजीवानी बनवावं लागते याला, आणि खायला टेस्टी वाटते। आणि ह्या हिवाळ्यामध्ये तर याची खाण्याचा मजा राहते। भाजी कशी बनवावं हे आपल्यावर आहे, आपण आपल्या पद्धतीने बनवतो। प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी राहते, पण ही घरगुती पद्धत आहे। अशा प्रकारे भाजीच्याच मजा वाटते। नाही तर कोणी शेंगदाणे वगैरे टाकून सुद्धा बनवतात, तेही टेस्टी वाटते। पण भाजीचा मजा म्हणजे याच्यातच येतो, खाण्यात। तर आपली भाजी रेडी आहे। तर गॅस बंद केली ना, आता आपली भाजी रेडी आहे। तर हॅलो गाईज, बघा भाजी आहे रेडी। ही आहे आपली भाजी, बघू शकता। आणि हे आहेत लौकीचे धापोडे, तुमच्याकडे का म्हणतात त्याला, थालीपीठ वगैरे लौकीचे। आणि हे आहे आपली याची भाजी। तर आपली भाजी झाली आहे रेडी। हात तोडला घास ना, आता आपण खाऊन बघू, या खायला। छान आहे, तर बनवून बघा।
नक्की आवडेल तुम्हाला. आवडले तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय गाईज, टेक केअर.